नमस्कार श्रोते मंडळी. श्री गजानन विजय ग्रंथ आपल्या मागच्या भागामध्ये आपण 11व्या अध्यायाच्या 100 ओव्या घेतल्या होत्या. आता त्याच्यानंतर आपण 11व्या अध्यायाच्या 100 ओव्याच्या पुढच्या ओव्या बघूया. आता चला तर मग 11वा अध्याय. आता आपल्या 11व्या अध्यायाच्या 100 ओव्या झाल्या होत्या. आपल्या 11व्या अध्यायाच्या 100 ओव्या होऊन आपण आता समोरच्या घेणार आहोत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये गणगण गणात लिहून पाठवा. चला तर मग आता आपण वाचनाला सुरुवात करूया. अडगावी असताना समर्थ स्वारी चमत्कार झाले नानापरी. एके दिवशी 2 प्रहरी भास्कर लोळविला फुपाट्यात. छातीवरी बेसून भास्करा केली ताडण. लोक पाहती दुरून परी जवळी कोणी जाईना. बाळाभाऊ जवळ होता. तो म्हणाला, सद्गुरुनाथा, भास्करासी सोडा आता. बेजार झाला उन्हाने. ते म्हणाला, भास्कर, बाळाभाऊ जोडा कर. माझा हा साक्षात ईश्वर काय करील ते करू दे. लोकांसी वाटती चापट्या दिल्या, मला होतात गुदगुल्या. अनुभवाच्या गोष्टी भल्या, अनुभवच जाणती. पुढे घेऊन भास्करासी महाराज आले बिऱ्हाडासे. त्या आडगाव ग्रामाचे उतरलेल्या ठिकाणाचा बाळाभाऊस बोलले, अवघे आता 2 उरले भास्कराचे दिवस भले. पंचमीला जाईल तो. आज मी जे केले कृत्य ताडणाचे राणात, ते का हे तुझपर्यंत आले असेल कळोनी. तुझला या भास्करांनी मारविले होते छत्रीने. शेगावे माझ्या करांनी, ते आहे का ध्यानात. ते क्रियामान नासावया, त्यास मारिले ठाया. ह्या एकाच गोष्टी वाचून या, अन्य नव्हता हेत काही. उत्सव पूर्ण झाल्यावर त्या आडगावीचा साचार, काय घडला प्रकार तो आता परियसा. उत्सवाचा काला झाला. वद्यपंचमी दिवस आला. 1 प्रहर दिवस आला. समर्थ म्हणती भास्करासी, भास्करा, तुझे प्रयाण आज दिवशी आहे जाण. पद्मासन घालून पूर्वाभिमुख बैसावे. चित्ता ओघे स्थिर करी. चित्ती साठवावा हरी. वेळ आली जवळी खरी, आता सावध असावे. इतर जनाकारण म्हणू लागले करा भजन. विठ्ठल विठ्ठल नारायण ऐसे उच्च स्वराने. हा तुमचा बंधू भला जातो आज वैकुंठाला. त्याच्या करा पूजनाला माळबुक्का वाहून. भास्करे घातले पद्मासन, नासाग्री दृष्टी ठेवून. वृत्ती अवघ्या केल्या लीन, अंतर्मुख होऊन या. भक्त भास्करा पूजिती, माळा बुक्का वाहती. ते कौतुक पाहती समर्थ दूर बैसून. भजन झाले 1 प्रहर, माध्यान्नीस आला दिनकर. महाराजांनी हर हर शब्द केला मोठ्याने. त्या सरसा प्राण गेला भास्कराचा वैकुंठाला. संतांनी हाती धरिले जाला, तो पाहुणा हरीचा. लोक पुसती महाराजास, कोठे करणे समाधीस. या भास्कराच्या शरीरास कोठे न्यावे ठेवावया. समर्थ अवघ्यास सांगती, द्वारकेश्वर जो पशुपती. त्याच्या सन्निध्य आहे सती, तेथे ठेवा भास्कराला. ऐशी आज्ञा होता क्षणी. विमान बांधिले लोकांनी, केळीचे खांब लावून. चहूबाजूस विबुध हो. आत ठेविले कलेवर, पुढे भजनाचा होय गजर. मिरवीत आणिला भास्कर, द्वारकेश्वरा चियापाशी. सांगविधी समाधीचा, ते ठाई झाला सचाय. लोक म्हणती महाराजांचा परमभक्त गेला हो. दुसरे दिवसापासून समाधीच्या सन्निधी जाण, होऊ लागले अन्नदान गोरगरिबा कारणे. स्थान द्वारकेश्वराचे, आडगावाच्या सन्निधसाचे. अंतर 1 मैलाचे गावापासून उत्तरेस. जागा द्वारकेश्वराची परमरमणीय होती साची. झाडी चिंच वृक्षाची होती विशेष ते ठाया. निंब, अश्वत्था, मांदार, आम्रवट, औदुंबर ऐसे वृक्ष होते. इतर शिवाय काही फुलझाडे. आडगाव अकोलीच्या मध्यंतरी हे गाव निर्धारी. तेथे समाधी दिधली खरी समर्थांनी भास्कराला. 10 दिवस अन्नदान झाले, याचे वर्णन तुम्ही नुकतेच केले श्रवण. संत भंडारा नाव ज्याचे, चिंचवृक्षाच्या सावलीत जेवाया बसे पंगत. तही कावळे आतुनात त्रास देऊ लागले. काव काव ऐसे करीती, द्रोण पात्रीचे उचलून नेती. मलोत्सर तोही करती जेवणाऱ्याच्या अंगावर. त्या योगे लोक त्रासले, कावळ्यास हाकू लागले. भल्लांनी ते तयार केले तीरकामुठते त्यास मारावया. तैही बोलले गजानना,
अवघ्या लोका लागून नका मारू त्या कारण अपराध त्यांचा काही नसे. या भंडाऱ्यात येणाऱ्यांचा हेतू इतकाच आहे त्यांचा प्रसाद आपणा भास्कराचा इतरांपरीच मिळावा. काकी हा भास्कर वैकुंठी गेला साचार, हा पितृलोकात नाही मुळीच राहिला. 10 दिवसापर्यंत प्राण अंतरिक्षात राहे परिभ्रमण करीत सपिंडी होता जाय पुढे. त्या 11व्या दिवशी बळी देती कावळ्याशी, काक तेव्हा स्पर्शेल त्यासी तेव्हाच प्राण जातो पुढे. त्या बलिदानाचे कारण भास्करा नुरले साचे, म्हणून या कावळ्याचे पित्त गेले खवळून. आत्म्या भास्कराचा मुळीच मुक्त झाला साचा, तो पाहुणा वैकुंठाचा झाला आहे एधवा. या सोम सूर्य लोकांचे कारण त्यासी नुरले साचे, म्हणून पिंडदानाचे नुरले पहा प्रयोजन. जयान ऐसी गती त्यांच्यासाठी पिंड देते, कावळ्याची वाट पाहती पिंड ठेवून कलशावर. म्हणून कावळे रागवले, त्यांनी हे जाणितले भास्कराने गमन केले एकदम वैकुंठ लोकाला. म्हणून आम्हा प्रसाद त्यांचा मिळू द्या ह्या भंडाऱ्याचा, ऐसा विचार कावळ्याचा दिसतो या कृतीने. तुम्ही त्यास मारू नका, मीच तया सांगतो देखा. अहो जीवांनो माझे ऐका, गोष्ट आता सांगतो मी. तुम्ही उद्यापासून वर्ज करा हे ठिकाण, ना तरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा. आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्त व्हा अवघे जण, मात्र उद्यापासून या स्थळासी येऊ नका. ऐशे महाराज बोलले ते भाविकांसी अवघे पडले. परी कुशीत जे का बसले होते त्या मंडळीत ते एकमेका लागून म्हणते झाले असोनी, ही गजाननाने केली वाणी असतानी की निरर्थक. पक्षी कुठे का वागतात, मानवाच्या आज्ञेत पाहूयाची प्रचित. उद्या मुद्दाम येऊनी हे वेळे काही बोलती, भाविका नांदी लाविते, आपले स्तोम माजविते, संतत्वाचे निरर्थक. अहो साजेल ते बोलावे, जे का पचेल तेच खावे, उसने कधी न आणावे अवसान ते अंगात. दुसरे दिवशी ते कुशीत मुद्दाम पाहाय आले तेथ, तो एकही नाव दृष्टीप्रत पडला त्याच्या कावळा. मग मात्र चकित झाले, समर्थाची शरण आले. 12 वर्षे तेथ भले कावळे न आले श्रोते हो. 14 दिवस झाल्यावरी गजानन फिरले माघारी. येथे झाले शेगाव नगरी आपल्या उर्वरित शिष्यासह. श्रोते त्या शेगावात एक गोष्ट घडली अघटित, ती एका सावचित्त सांगतो मी एधवा. होते साल दुष्काळाचे, म्हणून एका विहिरीचे काम चालले खोदण्याचे. सुरुंगा ते लावून विहीर 2 पुरुषावर गेली खोल साचार, खडक काळा लागला थोर, गती खुंटली पहारेची. म्हणून भोके करून आत दारू ढासून सुरुंगाच्या साही करून काम फोडण्याचे सुरू झाले. 4ही बाजूस भोके 4 केली पहारीने तयार, दारू ढासली अखेर आत दोऱ्या घालून. एरंड पोंगळ्या पेटवून सोडल्या 4ही दोऱ्यातून, तो मध्येच असल्या अडकून दोऱ्याची या गाठीवरी. पोंगळी खाली जाईना, दारूस विस्तव लागेना, पाणी दम धरीना. आले जवळी सुरुंगाच्या, तई कामावरचा मिस्त्री विचार करी अंतरी, सुरुंगास लागल्यावारी सुरुंग वाया जाईल की. म्हणून गणू जवऱ्याला मिस्त्री तो बोलला, तू उतरून विहिरीला पोंगळ्या थोड्या सरकीव आणि तू येई लवकर वरी. पोंगळ्या जातील तोवरी 12ची या शेजारी, म्हणजे काम होईल. त्या पोंगळ्या सरकवण्यासी कोणी न धजे जावयासी. म्हणून या गणू जवऱ्यासी मिस्त्रीने दट्टाविले. काय करीतो बिचारा, दरिद्र होते त्याच्या पदरा. त्याच्या वरी साले जोरा यज्ञ सहबळी बोकडाचा. या गणू जवऱ्यासी निष्ठा समर्थावरी साची. आज्ञा होता मिस्त्रीची. गणू आत उतरला, एक पोंगळी सरकविली, ती तात्काळ तळा गेली. दारूप्रती जाऊन भिडली, गणू आत सापडला. दुसरीस जो घाली हात पोंगळी सरकवण्याप्रत, तो पहिला सुरुंग उडाला. सत्य, मग काय विचारता. गणू म्हणे विहिरीतून, समर्था ये धावून, माझे आत रक्षण तुझ्या विण कोण करी. विहिरी माझी धुराचा डोम झाला होता साचा. दुसरा सुरुंग पेटण्याचा अवधी उरला थोडका. तो गणू जवऱ्या भली कपार हाती
लागले. त्या कपारीत बैसली स्वारी गणू जवऱ्याची. एका मागून एकांनी पेट घेतला सुरुंगाने. उडाले सुरुंग ऐसे तिन्ही दगड अपार निघाले. लोक जे का होते वरती ते बोलले इशारेती. बहुधा मिळाली असे मुक्ती विहिरी माझी गणूला. छिन्न भिन्न शरीर झाले असेल साचार. डोकावून पाहती नारी नर आता गणू जवऱ्याला. तो कोठे दिसेना जनांच्या नाना कल्पना. दगडाप्रमाणे गणू जाना उडाला असेल बाहेर. त्याच्या आसमंत भागात कोठे तरी असेल प्रेत. पडलेले त्या शोधण्याप्रत माणूस कोणी पाठवा. विस्तारीचा शब्द ऐकिला. आतून गणू बोलला, अहो मी स्त्री नाही मेला. गणू आहे विहिरीत. गजाननाच्या कृपेनी मी वाचलो या ठिकाणी. बसलो आहे दडून या पहा कपारीत. परी कपारीच्या तोंडाला धोंडा एक मोठा पडला. त्यामुळे बाहेर मला येता येत नाही की. गणूचे शब्द ऐकले. लोक अवघे आनंदले. लोक खाली उतरले तो धोंडा काढावया. 10-5 जणांनी धोंडा सरकविला पहारींनी. गणूस बाहेर काढून घेऊन आली वरती. त्या वरती येताच गावात गणू गेला पळत पळत समर्थाच्या मठात. दर्शन त्यांचे घ्यावया. गणू दर्शना येता क्षणी बोलले त्या केवलधनी, गण्या कपारीत बैसूनी किती धोंडे उडविलेस. त्या मोठा धोंडा तुला रक्षण्यास येऊन बैसला कपारीच्या तोंडाला, म्हणून तू वाचलास. पुन्हा न ऐसे साहस करी. पोंगळीवरून सुटल्या परी मध्येच तिला जाऊन करी कशाही प्रसंगी धरू नये. जा तुझे गंडांतर आज निमाले साचार. गणू प्रति पहाया इतर लोक आले गावीचे. गणू म्हणे सद्गुरुनाथा सुरुंग चारी पेटता. तूच मला देऊन हाता कपारीत बैसविले, म्हणून मी वाचलो. तुझे पाय पहाया आलो. नातरी असतो मेलो विहिरी माझी गुरुराया. ऐसे गजानन कृपेचे महिमा नाही थोर साचे. ते साकल्य वर्णण्याचे मसी नाही सामर्थ्य. श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. आल्हाद हो भाविका प्रत हीच इच्छी दासगणू. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु.